आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 3387 मधील भाग 2 वर मी चिंतन मांडणार आहे. भाग 1 मध्ये 1 ते 3 चरणावर चिंतन मांडलेलं आहे. आता भाग 2 मध्ये उर्वरित 1 चरण राहिलेलं आहे. 1 चरणावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संताचे मार्ग आदराने भरले जग, उचिष्टाचा भाग शेष उरला तो शेवू. शेष उरला तो शेवू, शेष उरला तो शेवू. अर्थे लोपले पुराणे, अर्थे लोपली पुराणे. नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने. साधने हे बुडविले, विषय लोभी मने. साधने हे बुडविले. पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळासी दरारा. तुका मने करा जय जयकारा नंदे. तुका मने करा जय जयकारा नंदे. प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. कारण भाग 1 मध्ये 1 ते 3 चरणावर मी चिंतन मांडलेलं आहे. आता भाग 2 मध्ये शेवटचे चरण राहिलेलं आहे. पेटो भक्तीचा डांगोरा, कळी काळासी दरारा. तुका मने करा जय जयकारा नंदे. कारण महाराजांनी 1 ते 3 चरणामध्ये जे सांगितलेलं आहे, जे प्रतिपादन केलेलं आहे, म्हणजे या जगामध्ये अनेक धर्म आहेत, अनेक पंथ आहेत. तुम्ही कोणत्याही धर्माप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये भक्ती करा, कोणत्याही संताच्या प्रमाणे तुमच्या जीवनामध्ये भक्ती करा. मात्र त्या संताने, त्या धर्माने जे प्रतिपादित केलेला जो मार्ग तुम्हाला दाखविलेला आहे, त्याच मार्गाने तुमच्या जीवनामध्ये आचरण करावं लागतं. जर तुम्ही आडमार्गाने तुमच्या जीवनामध्ये आचरण केलात तर तुमच्या जीवनामध्ये त्या धर्माप्रमाणे आचरण होणार नाही. म्हणून तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती होणार नाही. कारण तुम्हाला काय होईल, तुम्ही केलेला परमार्थ तुमच्या जीवनामध्ये वाया जाईल. कारण आडमार्गाने भक्ती करणं म्हणजे संताच्या विरोधामध्ये जाऊन भक्ती करणं. म्हणून महाराज म्हणतात, पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळासी दरारा. तुका मने करा जय जयकार आनंदे. कारण आपल्या जीवनामध्ये भक्तीचा डांगोरा पिटून भक्ती होणार नाही. कारण डांगोरा म्हणजे घाली विद्येचा पसारा, सोये सुकृताचा डांगोरा. करी ते तुले मोहरा फितीचिया. कारण विद्येचा पसारा म्हणजे कारण ज्ञान माझ्या जीवनामध्ये किती आहे, मग त्या ज्ञानामुळे अहंकार आला, लोभ आला, दंभ आला. मग हे विकार जर आपल्या जीवनामध्ये गेले नसतील आणि मोठमोठे दुकानं आम्ही मांडले असतील आणि त्या दुकानालाच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जाता असताल तर तिथं ती भक्ती नाही. त्या पत्रिकेमध्ये हे मोठा नावं टाकणे, दौंडी पिटविणे, मग तिथं भक्ती होणार नाही. महाराज म्हणतात, तिथं कुठं भक्ती होते का? पिटू भक्तीचा डांगोरा. तुम्हाला कळी काळाला दरारा म्हणजे त्या काळावर तुमचा दरारा बसला पाहिजे. काळ तुमच्या जीवनामध्ये भेला पाहिजे, काळ तुम्हाला घाबरला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला भक्ती कळाली पाहिजे तुमच्या जीवनामध्ये. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये हा दंभ आहे, अहंकार आहे, विकार आहेत, तोपर्यंत भक्ती होणार नाही. म्हणून डांगोरा जो माऊलीनं शब्द उच्चारलेला आहे किंवा महाराजांनी, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तरी तयासी आसुरा, दोषा माझी जया विराम. वाडपणाचा डांगोरा तो दंबवायचा, जैसी आपुली जननी नग्न दाविल्या जनी. ते तीर्थाशी परिपतनी कारण होय. कारण असे जे आसुरी लोक आहेत, कारण ज्याच्या जीवनामध्ये दोष आहेत तो आसुरीच आहे, दंभच त्याच्या जीवनामध्ये आहे.
आता दंभ असला की मोठेपणाची ख्याती मिरविणे, कारण मग त्या मोठेपणाच्या ख्यातीमुळे तुमचा अहंकार आहे. माऊलींनी तर सुंदर उदाहरण दिलेलं आहे. आपली आई, कारण तीर्थापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे, तीर्थाला जाण्याची गरजच नाही. आपल्या जीवनामध्ये आपल्या आईचं दर्शन घेतलं तर सर्व तीर्थाचं पुण्य तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहे. मात्र हे जे भक्तीचा डांगोरा जे करायलेले आहेत, ह्याने काय केलं, आपल्या आईलाच नग्न केलं. कशामुळं केलं? त्यांचा लोभ, त्यांचा अहंकार. मग अशी भक्ती, अशा भक्तीने तो येम घाबरणार नाही, कारण येम तुमची वाट पाहणार आहे, कधीही गिराईक सापडल. कारण भगवंताच्या संताच्या नावानं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, कारण काय केलं, लोभामुळं धनच आणि मानच तुमच्या जीवनामध्ये मिळविला, म्हणून तो तुमच्या जीवनामध्ये तो यम कर तुमच्यावर दात खाणार आहे. म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे करा जय जयकार आनंदी, कारण जय जयकार करा त्या भगवंताच्या नामाचा करा. म्हणून आपल्या जीवनामध्ये भक्ती कळाली पाहिजे. जोपर्यंत भक्ती कळणार नाही तोपर्यंत आपण त्या भगवंताचं जे नाम घेतो, साधू संतांनी आपल्याला भक्ती कशी करावी, कशी केली पाहिजे, मी माझ्या जीवनामध्ये अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता भक्ती अभक्ती झाले ताटे की पाती, कर्म कर्माची आवाती मालवून या, मनोनी ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधाले जया सम, तया कर्तव्य ते नैष्कर्म धनुर्धरा. कारण आपल्याला भक्ती नाही कळालं तर काय होईल, कारण कर्मच आपल्या जीवनामध्ये ब्रह्म झालं पाहिजे. म्हणून अविवेकी बालपण आपल्या जीवनामध्ये गेलं पाहिजे, विवेकी यवन आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं पाहिजे. आता हे कसं प्राप्त करून घ्यायचं, कसं केलं पाहिजे? म्हणून भक्ती म्हणजे काय, देवावर असीम श्रद्धा, प्रेम, भाव, विश्वास, याला भक्ती म्हणतात का? ही भक्तीमध्ये मोडते का? श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदन, अर्चनम, पादसेवन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. किंवा माऊलींनी भक्ताची 4 लक्षणं सांगितलेली आहेत, आर्तू, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. कारण तिन्हीला मान्यताच नाही, ज्ञानी, कारण ज्ञानी भक्ताला माऊलींनी मान्यता दिलेला आहे. ज्ञानी म्हणजे त्याच्या जीवनामध्ये तो काही करीतच नाही, त्याला करण्याची त्याच्या जीवनामध्ये काही गरजच राहिलेली नसते. म्हणून माऊली म्हणतात, जे कृष्णाची होई जे आपण, तय कृष्ण होय आपुले अंतकरण, मग संकल्पाचे अंगण ओळगती सिद्धी, ऐशी आपुल्याची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता सती, तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. कारण भक्ती म्हणजे काय, आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत अहंकार आहे, जोपर्यंत मी कर्म करतो, मग म्हटलं की मन, बुद्धी, चित्त हे आपल्याला सुधरूच देत नाही, ह्याच्या बाजूला आपण आपल्या जीवनामध्ये निघूच शकत नाही. मी आत्मा आहे या भावाने आपल्या जीवनामध्ये कर्म करावं, त्यालाच भक्त म्हणतात, त्यालाच अध्यात्म म्हणतात. म्हणून द्वैत म्हणजे काय, देवापेक्षा वेगळा मानणे म्हणजे द्वैत. अद्वैत म्हणजे काय, मीच देव आहे हे आपल्या जीवनामध्ये मानणे म्हणजे अद्वैत. म्हणून उचित न कळे इंद्रियाची ओढी, मुखे बडबडी शिकले ते आपण जाऊन न्यावे नरकास, बळे बेताळीस कुळे जग, अबोलणे बोले डोळे झाकून या, बडबडी वाया दंबासाठी, तुका म्हणे आम्ही तेथील पारकी, नाचे देखुवेशी जाणो खरे. तेथील पारकी आहेत महाराज, तिथले पारकी आहेत, तिथलं सर्व जाणतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये स्वतःचे इंद्रिय ताब्यामध्ये नाहीत, आपल्याला चांगलं वाईट आपल्या जीवनामध्ये कळत नाही. धर्मशास्त्रावर आपल्या जीवनामध्ये बोलतो, ती केलेली बडबड आहे आपल्या जीवनामध्ये, ती तुम्हाला तर नरकात नेणार आहे, तुमच्या 42 पिढ्याला तुमच्या जीवनामध्ये नरकात नेणारे आहे. म्हणून भक्ती म्हणजे काय हा मोठा प्रश्न आहे मग आपल्या जीवनामध्ये. ह्याच्यावर मी एक उदाहरण देतो म्हणजे ते तुमच्या लक्षामध्ये येईल. एकदा काय झालं, भगवान श्रीकृष्णाला अशी ताप आली, ती तापच कमी व्हायला तयार नाही. आता यशोदा माता वैद्याला दाखविलेला आहे, अनेक हाकीम वैद्य आले, त्यांनी औषधं दिलेले आहेत, औषधं देतात पण ताप उलट वाढलेले आहे, ताप कमी व्हायला तयार नाही.
आता कोणत्याही आईला आपल्या लेकराची ताप नाही कमी झाल्यानंतर नाही ते विलाज करील, जो सांगेल तो करीत राहतो आपल्याही जीवनामध्ये. मग देवाचं बघा, देवाचं बघितले, देवाचे नवस केलेले आहेत. सकून बघा, काहीतरी हे झालं असेल, भैरवासा झाला असेल काहीतरी, हे सर्व ती विलास तिच्या जीवनामध्ये केली. मात्र ताप ते काही भगवान श्रीकृष्णाचा कमी व्हायला तयार नाही. 15 दिवस झाले ताप वाढू आलेलाच आहे. मग कोणीही राय दिले की पटते. कारण आपल्याला जर एखादा आजार झाला, कोणीही औषध सांगू द्या, कारण खेडवळ सांगू द्या, काही सांगू द्या, तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये तो करतोच. कारण मन आहे मराठीमध्ये, कारण गरजवंताला अक्कल नसते. तसं त्या एखादा आजार झाल्यानंतर त्या माणसाला जो सांगल तो करीत असते. एक अशीच मैत्रीण आली यशोदा मातेची, तिनं सांगितली, या गोकुळामधले ही जी गवळी गोपाळ ही ज्या गवळणी आहेत याचं प्रेम भयानक भगवान श्रीकृष्णावर आहे म्हणली, आणि भगवान श्रीकृष्णाचं बी यांच्यावर प्रेम आहे म्हणली. तू काय कर, यांच्या पायाखालची माती आण आणि त्याचा लेप दे म्हणली, नक्की भगवान श्रीकृष्णाचे ताप कमी होईल. मग आता माईला कोणतंही पटतं. आता जगाचा मालक तिच्या पोटाला आलेले आहे. दुसऱ्या दिवशी यशोदा माता प्रत्येक गवळ्याच्या घरी जाते, असं माझ्या बाळाला ताप आहे आणि तुमच्या पायाखालच्या मातीनं त्याचा ताप कमी होणार आहे. गवळ्याला सांगते, गवळ्याच्या पोराला सांगते, म्हणजे त्या भगवान श्रीकृष्णाच्या सर्व सवंगडी जी आहेत त्यांना सांगते, गवळणीला सांगते. पण ते सर्वच म्हणतात नाही नाही तो जगाचा मालक आहे, आमच्या पायाखालची माती दिल्यावर आम्ही नरकाला जाऊ. नाही ना, आम्ही कुणीच माती देत नाही. गवळी ते गोपाळ गवळणी त्यांच्या जीवनामध्ये माती देत नाही. यशोदा माता संध्याकाळी घरी येते, वाईट वाटतं तिच्या जीवनामध्ये कोणीच माती दिलेलं नाही. ती मैत्रिणी येते, काय झालं ग, कुणी दिलं नाही का माती? नाही, सगळ्यांनी म्हणले की तो जगाचा मालक आहे, आम्ही जर आमच्या पायाखालची माती दिली तर आम्हाला नरकाला जावं लागेल असं म्हटलेलं आहे. तू राधेकडे गेलतीस का? त्याने म्हणले नाही राधेकडे जायला, तू जा उद्या राधेकडं. ठीक आहे म्हणले. आता मग हिला कुठं दम पडतो, आई आहे शेवटी. सकाळ उठली की राधेच्या घरी गेली. राधेनं म्हणली, का आलात यशोदा मावशी? अगं बाळाला 15 दिवस झालं ताप आहे, तो तापच कमी होईना. असं मला कसं सांगितलं नाही तुम्ही? मग काय इलाज करावा लागेल? काय विलाज केला? सर्व विलाज केले ग, पण तो ताप कमी व्हायला तयार नाही. मग काय सांगितलेलं आहे? अगं तुझ्या पायाखालची जर माती दिली तर त्याचा ताप कमी होईल असं म्हणणं आहे. सर्व गोकुळामधल्या गवळणी गोपाळ सर्वांना त्यांच्या पायाखालची माती मागितले, पण आम्हाला नरकामध्ये जावं लागेल ग, तो जगाचा मालक आहे, आम्ही कशी माती देवी असं म्हटले. मग ती राधा म्हणते, मी 1000 वेळेस नरकाला जायला तयार आहे. जर जगाचा मालक आहे तो श्रीकृष्ण, त्याचा जर ताप कमी होता असेल, मला नरकाला जायची पाळी आली असतं, यशोदा माते मी 1000 वेळेस नरकाला जायला तयार आहे. राधेनं आपल्या पायाखालची माती दिली आणि मग तो यशोदा माता घरी आली, त्याचा लेप केला आणि ती पट्ट्या द्यायला चालू केल्यानंतर 1-2 दिवसामध्ये पूर्ण ताप कमी झालेला आहे. आणि मग 8 दिवसामध्ये पहिल्यासारखं भगवान श्रीकृष्ण प्रफुल्लित त्यांच्या जीवनामध्ये झालेले आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये भक्ती म्हणजे काय? जोपर्यंत आपण ते ब्रह्म होणार नाही, कारण ब्रह्म झाल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये भक्तीच होत नाही. आपणच होईन ब्रह्म सारे जे कृतकृत्याचे काम, मग की जे का निस्सीम सेवा जयाची. कारण माऊली सांगतात, जीव त्याच्या जीवनामध्ये ब्रह्म झाल्याशिवाय निस्सीम अशी ती पराभक्ती त्या भगवंताची करू शकत नाही. हा सिद्धांत आहे आपल्या जीवनामध्ये. म्हणून आपण भक्ती करीत असताना आपण हे काम क्रोध मद मत्सर दहम अहंकार हे काढून टाकण्याऐवजी आपण सरळ महाराज जे सांगतात, कराय जय जयकार, आनंदानं आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताचं नाम घेऊ. त्यावेळेस नक्कीच आपल्या जीवनामध्ये भक्ती होते. भक्ती आपल्याला कळत नाही. म्हणून म्हटलं की जे कृष्णाची होई जे आपण, तर कृष्ण होय आपले अंतकरण. आपलं अंतकरण जर कृष्ण झालं, मग संकल्पाचे अंगण ओळंगती सिद्धी. काय तुमच्या मनामध्ये सिद्धी रिद्धी जे पाहिजे ते तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही.
असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं चिंतन सद्गुरू चिन्मयानंद स्वामी, जगद्गुरू तुकोबाराय, पांडुरंग परमात्मा. कारण जगद्गुरू तुकोबाराय यांचं वैकुंठ गमन झालं आणि त्या दिवशी माझ्या मनामध्ये आलंही नाही की एक चरण राहिलेलं आहे. कारण बीज माझ्या घरी होती, जागर होता. या गडबडीमध्ये मी चिंतन टाकलं आणि 20 मिनिटाच्या पुढे ओढीव गेल्यानंतर लोक माझं ऐकत नाहीत. हा मला 8 वर्षाचा अनुभव आलेला आहे. म्हणून मला त्याचीही दक्षता घ्यावी लागते की 20 मिनिटाच्या पुढे जर ओढीव झाला तर कसं कमी शब्दामध्ये बसवून हे चिंतन मांडण्याचा मी माझ्या जीवनामध्ये प्रयत्न करतो. म्हणून मी सर्व तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून जगद्गुरू तुकोबाराय, पांडुरंग परमात्मा सर्वांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला. पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.